नमस्कार मित्रो, आज आपण लोन अप्रायझल म्हणजेच क्रेडिट अप्रायझल प्रोसेसबद्दल माहिती घेणार आहोत. बँकिंग संस्थांमध्ये विविध प्रकारच्या कर्ज प्रकरणाची मंजुरी करण्यासाठी RBIच्या निर्देशित तत्वानुसार त्याचबरोबर बँकिंग प्रॅक्टिसमधील काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध प्रकारची कर्ज प्रकरणे तपासणे व त्यास अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, क्रेडिट अप्रायझल किंवा लोन अप्रायझल म्हणजेच ही एक इन्व्हेस्टिगेशन किंवा असेसमेंटची एक प्रोसेस असते. टेक्निकली याची व्याख्या करायची झाल्यास ती अशी करता येते. क्रेडिट और लोन अप्रायझल इज an investigation or it is an assessment done by the bank before providing loans and advances. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज मंजूर करण्यापूर्वी जे इन्व्हेस्टिगेशन व असेसमेंटची प्रक्रिया राबवली जाते त्यास क्रेडिट अप्रायझल किंवा लोन अप्रायझल असे म्हटले जाते. क्रेडिट अप्रायझल किंवा लोन अप्रायझल या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या गोष्टीचे ॲनालिसिस केले जाते. त्यालाच आस्पेक्ट्स ऑफ लोन अप्रायझल सिस्टम असे म्हटले जाते. यामध्ये पहिला महत्त्वाचा आस्पेक्ट म्हणजे टेक्निकल फिजिबिलिटी. टेक्निकल फिजिबिलिटीमध्ये एखादा विशिष्ट प्रकल्प किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारची उत्पादन संस्था जी प्रस्तावित आहे की ज्यासाठी बँकिंग संस्थेकडे कर्जाची मागणी केलेली आहे, अशा विशिष्ट कर्ज प्रकरणाबाबत त्या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याची ही प्रक्रिया असते. म्हणजेच या प्रकारामधील वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक बाबीची तपासणी करून सदर प्रकल्प किंवा उद्योग किंवा व्यवसाय हा तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याची खात्री करून घेतली जात असते. त्यासाठी त्या प्रकारच्या उद्योगानुसार आवश्यक असणारे वेगवेगळे प्रकारचे पॅरामीटर्स यासाठी वापरले जात असतात. त्यानंतर दुसरा आस्पेक्ट म्हणजे इकॉनॉमिक फिजिबिलिटी. ज्या उद्योगासाठी केली जाणारी गुंतवणूक, त्यामधून मिळणारा आउटपुट, त्याचबरोबर नफा तोटा, संभाव्य नफा तोटा, लागणारे आवश्यक भांडवल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टीची तपासणी या आर्थिक व्यवहार्यता निकषामध्ये तपासली जात असते. त्याचबरोबर तिसरा आस्पेक्ट हा फायनान्शियल फिजिबिलिटीचा आहे. फायनान्शियल फिजिबिलिटी म्हणजे या उद्योग संस्थेच्या बाबतीत किंवा या विशिष्ट प्रकल्पाच्या बाबतीत वित्तीय बाबींची तपासणी फायनान्शियल फिजिबिलिटीमध्ये केली जात असते. म्हणजेच केली जाणारी वित्तीय गुंतवणूक ही व्यवहार्य आहे किंवा नाही, त्यासाठीला आवश्यक असणारे जे ॲटम्स या उद्योगामध्ये निर्देशित करण्यात आलेले आहेत त्याची व्यवहार्यता वित्तीय दृष्टिकोनातून तपासली जात असते. त्याचबरोबर कमर्शियल वायबिलिटी, संबंधित उद्योग किंवा प्रकल्प हा व्यापारीदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या वायबल आहे किंवा नाही, तो वस्तुस्थितीमध्ये कितपत यशस्वी ठरू शकेल आणि त्याची व्यापारी व्यवहार्यता कितपत राहील याबाबतची तपासणी कमर्शियल वायबिलिटीमध्ये ही केली जात असते. त्याचबरोबर मॅनेजरल कॉम्पिटन्सी, संबंधित प्रस्तावक किंवा विकासक याच्याकडे असणाऱ्या व्यवस्थापकीय गुणांबाबत, व्यवस्थापकीय क्षमतांच्या बाबत यामध्ये तपासणी ही केली जात असते. या 5 वेगवेगळ्या निकषाच्या आधारे लोन अप्रायझल किंवा क्रेडिट अप्रायझल कॉन्सेप्ट ही एक्झिक्यूट केली जात असते. आता प्रत्यक्षात या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे टप्पे असतात किंवा लोन सँक्शन करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या प्रोसेस फॉलो केले जात असतात याची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. सर्वसाधारणपणे प्रत्येक कर्ज प्रकरणाच्या इन्व्हेस्टिगेशनची प्रोसेस ही वेगवेगळी असते. त्यामधील टप्पे देखील वेगवेगळे असतात. तथापि यामध्ये काही महत्त्वाचे सर्वसाधारण टप्पे किंवा प्रोसेसमधले महत्त्वाचे घटक यामध्ये नामनिर्देशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कर्ज कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार लोन अप्रूव्हलची प्रोसेस किंवा क्रेडिट अप्रूव्हलची प्रोसेस ही त्या ठिकाणी वेगवेगळी असल्याची आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. जसे की हाऊसिंग लोनच्या बाबतीमधली प्रोसेस ही वेगळी असेल आणि औद्योगिक प्रकल्पाच्या बाबतीतली इन्व्हेस्टिगेशनची प्रोसेस त्याहून वेगळी असेल. किंबहुना अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये किंवा लोन सँक्शनिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आपणास पाहाव्यास मिळतील. तथापि यामध्ये आपण सर्वसामान्य कर्ज प्रकरणाबाबत की त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे घटक महत्त्वाचे आहेत याची आपण यामध्ये मांडणी केलेली आहे. सर्वप्रथम जेव्हा एखादा कर्जदार व्यक्ती किंवा संस्था बँकेकडे कर्ज प्रस्ताव सादर करत असते तेव्हा अशा प्रकारच्या लोन प्रपोजलचे असेसमेंट, प्रिलिमिनरी असेसमेंट करणं
ही त्या ठिकाणी पहिली पायरी किंवा टप्पा असतो, की ज्यामध्ये बँकेच्या पॉलिसीनुसार महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी अटॅच केलेले आहेत की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे, दस्तऐवज त्या लोन प्रपोजल बरोबर सबमिट केलेले आहेत किंवा नाही, याची प्रिलिमिनरी असेसमेंट या पहिल्या टप्प्यामध्ये केली जाते. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे स्क्रुटिनी ऑफ लोन ॲप्लिकेशन. म्हणजेच जो प्रस्ताव बँकेकडे सादर करण्यात आलेला आहे त्याची व्यवस्थितपणे तपासणी करण्याची ही एक प्रक्रिया असते, की ज्यामध्ये केवळ कागदपत्रांची तपासणी न करता की त्यामधील जे नामनिर्देशित आयटम्स किंवा त्यामध्ये निर्देशित केलेल्या बाबींची ही शास्त्रीय पद्धतीने ही त्या ठिकाणी तपासणी केली जात असते. म्हणजेच उदाहरणार्थ त्या संबंधित जोडलेले उत्पन्नाचे किंवा त्या ठिकाणी इन्कमचे सोर्स, त्याची ऑथेंटिसिटी यासारख्या गोष्टीची तपासणी ही त्यामध्ये केली जात असते. त्याचबरोबर उद्योगाच्या प्रस्तावाबाबत जो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलेला असेल तो ऑथेंटिकेट केलेला असल्याबाबतची खात्री करणे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी स्क्रुटिनी ऑफ लोन ॲप्लिकेशनमध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे डिस्कशन विथ पोटेन्शियल बॉरोवर. ज्याने कर्ज प्रकरण सबमिट केलेलं आहे अशा कर्जदाराबाबत किंवा संभाव्य कर्जदाराबाबत आवश्यकता वाटल्यास बँकेचा संबंधित अधिकारी हा डिस्कशन करू शकतो. अर्थात आवश्यकतेनुसार डिस्कशन करावयाचे किंवा नाही हे त्या वेळच्या परिस्थितीनुसार व त्या लोन प्रकारानुसार हे निर्धारित करण्यात येत असते. जेव्हा त्या ठिकाणी बँकेच्या ऑफिसरला संबंधित कर्ज प्रकरणाबाबत कर्जदाराशी बोलण्याची आवश्यकता वाटते किंवा अधिक तपशील त्याच्याकडून समजून घेण्याची आवश्यकता असते, तेव्हा त्या ठिकाणी संबंधित बॉरोवरला हे इन्व्हाइट केलं जातं. त्याच्याशी समक्ष बैठकीत, त्याचबरोबर फोनवरून किंवा त्याच्याशी इनफॉर्मल डिस्कशन करून त्या प्रकल्पाविषयी किंवा लोन प्रोजेक्टबद्दल समजून घेतलं जात असते. त्यानंतरचा चौथा टप्पा म्हणजे असेसमेंट ऑफ द क्रेडिटवर्दीनेस. ज्याने कर्जाची मागणी केलेली आहे खरंच तो बॉरोवर हा क्रेडिटवर्दी आहे का, त्याची तपासणी करण्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस चेकिंग करण्याचे पॅरामीटर्स असतात आणि त्या पॅरामीटरचा उपयोग करून उदाहरणार्थ त्याच्याकडे असणारी मालमत्ता, उत्पन्नाचे मार्ग, त्याचबरोबर खर्चाची आवश्यकता, फ्युचरमधले काही अनपेक्षित आणि अपेक्षित खर्च, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी संकलित करून त्या संबंधित कर्जदाराचा क्रेडिटवर्दीनेस म्हणजेच त्याला कर्ज देणं कितपत योग्य किंवा अयोग्य आहे याबाबतचं असेसमेंट या टप्प्यामध्ये केलं जात असते. कारण यावरतीच भविष्यात त्या कर्जाची रीतसर व नियमितपणे परतफेड होईल किंवा नाही या बाबी बऱ्याच वेळा डिपेंड असतात. त्यानंतर एक्सटर्नल क्रेडिट रेटिंगचे रेफरन्सेस देखील यामध्ये घेतले जात असतात. जसं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतील, सिबिलसारख्या क्रेडिट स्कोअर प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या असतील की त्यांच्या माध्यमातून कर्जदाराच्या कर्जाबाबतची, इन्कमबाबतची बॅक हिस्ट्री लक्षात घेऊन त्या क्रेडिट रेटिंगच्या आधारे त्या ठिकाणी संबंधित कर्जदाराचा क्रेडिटवर्दीनेस किंवा त्याला क्रेडिट कॅपॅसिटी ही नेमकी किती आहे याबाबतची तपासणी या एक्सटर्नल सोर्सेसच्या माध्यमातून देखील केली जात असते. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे वेटिंग ऑफ द डॉक्युमेंट्स. म्हणजेच कर्ज प्रकरणाबाबत सबमिट करण्यात आलेली अनेक वेगवेगळ्या प्रकारची लीगल डॉक्युमेंट्स, जसे की त्या ठिकाणी प्रॉपर्टीचे उतारे, त्या संबंधातील दस्तऐवज किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स की जे या कर्ज प्रकरणासाठी महत्त्वाचे असतात, त्याचे वेटिंग केले जाते. वेटिंग म्हणजे हे एक लीगल इन्व्हेस्टिगेशन असून सबमिट करण्यात आलेली कागदपत्रे किंवा दस्तऐवज हे जेन्युइन असल्याबाबतची व वैधानिक असल्याबाबतची व कोणत्याही प्रकारचा की त्यामध्ये संशय नसल्याबाबतचं सर्टिफिकेशन यामध्ये लॉयर्सकडून घेतले जात असते. म्हणजेच यामध्ये कागदपत्रांची वैधानिक कायदेशीर पद्धतीने तपासणी करण्याची ही एक महत्त्वाची पायरी असते. यामध्ये बहुतांश बँका आपल्या बँकेत नियुक्त केलेल्या वकिलामार्फत किंवा संबंधित बँकेशी संबंधित असणाऱ्या एक्सटर्नल लॉयरच्या माध्यमातून ही अशा प्रकारच्या सर्व्हिसेस बँका यूज करत असतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ कोलॅटरल ऑर सिक्युरिटी. म्हणजेच बँकेला संबंधित कर्जदार जी मालमत्ता कोलॅटरल म्हणून देणार आहे किंवा तारण म्हणून देणार आहे की त्याबाबतची खातरजमा करून घेण्याची प्रक्रिया देखील महत्त्वाची असते. कारण संबंधित कर्जदार जर यंत्रसामुग्रीच्या तारणावरती, प्रॉपर्टीच्या तारणावरती किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इतर सिक्युरिटीच्या तारणावरती कर्जाची मागणी करत असेल तर संबंधित मालमत्ता ही त्या ठिकाणी कोलॅटरल फ्री असल्याबाबतची आणि त्याबाबत कर्जदारास पूर्ण अधिकार असल्याबाबतची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. अन्यथा पुढे जाऊन कर्ज वाटप झाल्यानंतर या मालमत्तेबाबत विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होऊन NPAची समस्या बँकेला भेडसावू शकते. याकरिता कोलॅटरल किंवा सिक्युरिटीची तपासणी याच्यामध्ये प्रॉपर वेनी केली जात असते. त्यानंतर कर्ज देण्यामधील धोका
हा देखील त्यामध्ये तपासला जात असतो, की ज्यामध्ये रिस्क असेसमेंट केलं जातं. कर्ज देण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धोके असू शकतात. त्याचबरोबर प्रकल्प रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट अहवालाचं टेक्निकल अप्रायझल त्या ठिकाणी केलं जातं. त्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला इन्व्हाईट करून त्यांच्याकडून अशा प्रकल्पाच्या प्रकल्पामध्ये व्यवहार्यता असल्याबाबतची खातरजमा यामधून करून घेतली जात असते. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोन डिपार्टमेंटचा संबंधित डेसिग्नेटेड ऑफिसर किंवा त्या ठिकाणी कर्ज मंजुरी अधिकारी हा त्या कर्जाच्या प्रकरणाबाबत एक तपशीलवार नोट तयार करतो, की ज्याला नोट फॉर लोन सँक्शन असे म्हटले जाते. म्हणजेच यावरती संबंधित कर्ज प्रकरणाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर की हे कर्ज देणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे, किती रकमेपर्यंत कर्ज मंजूर करणे योग्य ठरू शकते, यामध्ये कोणते धोके आहेत व बँकेच्या दृष्टीने कोणते फायदे यामध्ये असू शकतात, म्हणजेच त्याच्यामधले स्ट्रॉंग पॉईंट्स अँड वीक पॉईंट या कर्ज प्रकरणाच्या बाबतचे तपशीलवार नोंद करून त्याच्या अंतिम मंजुरीसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संबंधित बँकेची कर्ज मंजुरीची कमिटी यांच्यासमोर ॲप्रुव्हलसाठी संबंधित कर्ज प्रकरण व या क्रेडिट नोटसहित ती त्या ठिकाणी सबमिट केले जात असते. त्यानंतर ॲप्रुव्हल फ्रॉम दी बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑर कमिटी या संबंधित कर्ज विभागाने पुटअप केलेल्या नोटच्या आधारे व त्याचबरोबर या कर्ज प्रकरणाच्या बाबत असणाऱ्या वेगवेगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संबंधित कर्ज मंजूर कमिटी ही त्याची तपासणी करते व त्या ठिकाणी पुनर्तपासणी करून त्यासाठी ॲप्रुव्हल द्यायचे किंवा नाही द्यायचे याबाबतचा निर्णय घेऊन संबंधित कर्ज प्रकरण हे ॲप्रूव्ह केले जाते. आणि जर त्यामध्ये काही त्रुटी दिसत असतील तर त्या संबंधित कर्ज विभागाला रेफर बॅक करून की त्या संबंधित पुनर्इन्व्हेस्टिगेशनच्या सूचना देखील देऊ शकते. एकदा त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा अधिकार दिलेल्या कमिटीने कर्ज प्रकरण मंजूर केल्यानंतर ॲप्रुव्हलचे लेटर संबंधित बॉरोवरला दिले जाते व पुढील प्रक्रियेसाठी त्याला इन्व्हाईट केले जाते. जेव्हा कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे लेटर त्यास मिळते त्यानंतर लोन ॲग्रीमेंट साईन करणे, त्याचबरोबर तारण द्यावयाच्या मालमत्तेबाबतचे करार करणे, रीतसर विहित पद्धतीने शासकीय बाबी निर्देशित करून की त्यामध्ये लीगल ॲग्रीमेंट करणे ही एक महत्त्वाची पुढची पायरी असते, की ज्याला आपण सायनिंग ऑफ लोन ॲग्रीमेंट असे आपण म्हणतो, की ज्यामध्ये कर्जाचे हप्ते, कर्ज परतफेडीची रक्कम, व्याजदर, कर्जाच्या अटी व शर्ती व तारणविषयक तरतुदी या संबंधित बाबी या वेगवेगळ्या प्रकारच्या लोन ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट असतात. हे ॲग्रीमेंट कंप्लीट केल्यानंतर की बँक आपल्या कर्जदाराला कर्ज वाटप करण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवत असते आणि त्यानंतर निर्देशित केल्याप्रमाणे वन टाईम किंवा ठरवल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कर्ज मंजुरीची रक्कम ही संबंधित कर्जदारास उपलब्ध करून देत असते. काही कर्ज प्रकरणामध्ये वन टाईम रक्कम दिली जात असते तर काही कर्ज प्रकरणामध्ये विशिष्ट टप्प्याने कर्जाची रक्कम ही डिस्ट्रीब्यूट केली जात असते. उदाहरणार्थ प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्या कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार ठरवून दिलेल्या हप्त्याप्रमाणे विशिष्ट म्हणून रकमेचं युटिलायझेशन झाल्यानंतर व त्याची खातर जमा केल्यानंतर संबंधित कर्जाचा पुढील हप्ता संबंधित कर्जदारास हा दिला जात असतो. तर या पद्धतीने कर्ज प्रकरणाची तपासणी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनपासून ते लोन डिस्ट्रीब्युशनपर्यंतच्या या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या पायऱ्या असतात की ज्याचा उपयोग बँकिंग संस्था कर्ज मंजुरीसाठी किंवा क्रेडिट अप्रायझलसाठी करत असतात.